दिवाळीनंतर राज ठाकरे ऍक्शन मोडवर येणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा होईल असं नियोजन करा असं राज ठाकरेंनी म्हटलं। हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, खरं तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं म्हटलं जातं आणि राज ठाकरेंनी नेमके कार्यकर्त्यांना काय काय आदेश दिले? खरं तर ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये 1 तारखेच्या मोर्चाची तयारी सुरू झालेली आहे आणि दिवाळीनंतर तातडीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही बोलावलेली आहे। एकीकडे दिवाळी फिवर संपतो न संपतो तोच मनसे ॲक्शन मोडमध्ये परतली आहे, हे पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी होणारा हा मोर्चा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तो सत्यासाठी आहे। कारण आपण जे लढत आहोत किंवा आपला जो विचार आहे तो खऱ्या मतदारांकरता आपण मांडत आहोत, खोट्या मतदारांकरता नाही। हे जनतेपर्यंत आपल्याला जाणीवपूर्वक पोहोचवावं लागेल आणि तेच या मोर्चाच्या माध्यमातून करायचंय, अशा स्पष्ट सूचना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। यासोबतच या मोर्चाचा आवाज निवडणूक आयोगाच्या विरोधातला आवाज, मतदार यादीमधल्या घोळाचा हा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीची गर्दी या मोर्चाला अपेक्षित आहे। न भूतो न भविष्यती असा मोर्चा मुंबईत निघाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत। अर्थातच या मोर्चाची दुसरी राजकीय बाजू आपण बघितली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळे महत्त्वाचे नेते हे या मोर्चात आपल्याला एकत्रितरित्या बघायला मिळणार आहेत। अर्थातच हा मोर्चा फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा नाहीये, तर तो सर्व राजकीय पक्षांचा मोर्चा आहे। हा खुला मोर्चा आहे असंच पुन्हा एकदा राज ठाकरे स्पष्ट करतायत। ज्या पद्धतीने मराठीच्या मुद्द्यावर म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात जे आंदोलन झालेलं होतं, त्या पद्धतीची जी सभा झाली होती तेव्हा सुद्धा सर्व राजकीय पक्षांना आम्ही निमंत्रण देतोय असंच सांगण्यात आलेलं होतं। अगदी तशाच पद्धतीने, तशाच स्ट्रॅटेजीने हा मोर्चा देखील आखला जातोय। सर्व राजकीय पक्षांसाठी हा मोर्चा खुला आहे असं सांगितलं जातंय। अर्थातच महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत म्हणजे शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस यांना सुद्धा या मोर्चात सामील होण्याचं आवाहन हे यापूर्वीच करण्यात आलेलं आहे। मात्र इतर पक्षांमधले नेते दिसतात का या मोर्चामध्ये हे बघणं जितकं गरजेचं आहे आणि विशेषतः काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये दिसतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यासोबतच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाचे हे दोन्ही महत्त्वाचे चेहरे, यासोबतच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे तर या मोर्चात असतीलच, मात्र इतर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची गर्दी सुद्धा मोर्चात असणार आहे। त्याच्यामुळे आज याच मोर्चाचं ठिकाण म्हणजे कुठून कुठपर्यंत हा मोर्चा असणार आहे हे देखील निश्चित केलं जाईल। किती वेळापर्यंत असेल, मोर्चाचा समारोप कसा होईल, कशा पद्धतीने पार पडतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।